आणि हे बघा हे मंदिर आहे ना, छान आहे, एक नंबर मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता निघालो आहे भातगाव गावाला जाण्यासाठी. कारण का तर शिमगोत्सव आहे. उद्या आहे गुढीपाडवा, मराठी वर्षाचं नवीन वर्ष आहे आपल्या मराठी माणसांचं. आणि आज आदल्या दिवशी शिमगा असतो परंपरेप्रमाणे, पद्धतीप्रमाणे त्यांचा भातगाव गावचा शिमगोत्सव. तर त्या निमित्ताने चाललेलो आहोत. तर तिथे नमन खेळे वगैरे असतात आणि त्यानिमित्ताने तिकडे चाललोय. तर खूप दिवस ब्लॉग केला नव्हता, आज टाइम मिळालाय म्हणून आज ब्लॉग करतोय. तर कोण कोण आहेत आपल्यासोबत दाखवतो तुम्हाला. इकडे सूरज आहे, त्याचबरोबर प्रांजन आहे आपले मित्र, आणि तिकडे आदेश आहे, आदेश. तर असे आम्ही मित्र मिळून चाललो आहोत भातगावला गावाला जाण्यासाठी. आणि जर भातगावातला कोण रहिवासी आजचा हा ब्लॉग व्हिडिओ बघत असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही भातगावचे आहात का, हे कमेंट करून नक्की सांगा आजच्या ब्लॉगमध्ये. शिमग्यामध्ये आम्ही आता प्रवेश केलेला आहोत, अजून नमन चालू झालं नाही. आणि हे बघा हे मंदिर आहे ना, छान आहे, एक नंबर मंदिर आहे. खूप माणसं आलेली आहेत तिकडे. आणि विषय असा आहे, लहान मुलं सुद्धा खूप एन्जॉय करतायत. नंतर नमन अजून चालू नाही झालं, नमन चालू होईल थोड्याच वेळात. आल्या वडापाव खायला घेतलेला आहे, भूक लागली जोरात. पत्ता झालाय पत्ता, उपाशी आहे, भूक लागलेला आहे. आल्याला पेटवायला वडापाव सहसा खात नाही, पण भूक लागल्या म्हणून खायला लागलाय. अरे बराच कोण कोण आलो आहे. मंचुरियन खातो होता, मंचुरियन. आल्यापासून आहे ना नुसते खातोय, भूकच बेकार लागले. आणि आता नमन कधी चालू होतंय त्याची वाट बघतोय. एंट्री गेट आहे, एंट्री गेट. इथून आतमध्ये मंदिरात जाण्याचा मार्ग सजवलेला आहे, मस्तपैकी सजावट केलेली आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येक वाडीची पाळी असते नमन करण्याची. मंदिरामध्ये जाऊन येऊया आपण. इकडून एंट्री आहे आतमध्ये जायला. हे मंदिर आहे, वरतून छान दिसतं, संपूर्ण दिसतं. दर्शन घेऊया. आतमध्ये पण गर्दी आहे खूप दर्शनासाठी. खेळ तयार होत आहेत, अजून सगळी तयारी चालली खेळांची. भातगाव गाव हा खूप मोठा आहे आणि मंदिर पण छान बांधलंय, एक नंबर आकर्षक असं मंदिर बांधलंय. दरवर्षी आम्ही शिमगोत्सवाला येतो. चांगलं डेकोरेशनने कार्यक्रमाचं आयोजन नियोजन चांगलं असतं. तिकडे नमन चालू झालंय, नमन बघायला जाऊया थोड्याच वेळात. खेळे आता स्टेजवरती येत आहेत, रंगमंचावरती सादरीकरण करण्यासाठी. आणि ढोल ताशे घेतलेत, मला वाटतं वाजवत आणतायत. यांची परंपरा पद्धत काय असली तर कदाचित बघूया आपण. काकांना विचारलं, दरवर्षी हीच पद्धत आहे, यांची परंपरा चालत आलेली आहे. खेळ्यांना वाजवत गाजवत स्टेजवरती आणतात. आपण बघूया, थांबा इथून. हो हो.
लहान मुलं खूप एन्जॉय करतायत, वरती खेळतायत बघा कसे, फुल एन्जॉय. बालपण जगून घ्या आता. आपल्याला नाही घेणार, मला आपल्याला आकडून लावतील. आपल्याला आकडून लावतील तिकडून. खेळ आता चालू झालेत. परंपरेप्रमाणे पद्धतीप्रमाणे सगळी जुनी म्हणणी म्हटली जाते. ट्रेन कशी फिरते बघा, मस्त आहे की. रेल्वे हा भैया मला आतमध्ये नाही जायला, खेळायला देत नाही. हस हस जरा हस, स्माइल कर. आपले मित्र भेटले आहेत कॉलेजचे भावानो. दिवस आठवतात ते. विवेक भाई इकडे आहे. खूप दिवसांनी, खूप वर्षांनी. तर आपल्या निवडीतून खास आलेले चिमक्यासाठी काय कराय. हा सगळे निवडी गावातले आहेत ना. हा रमणवाडी काय रांगणवाडी. हा हा चला नमन बघायला चला. चला चला. हा 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 पब्लिक बघा, सगळा पब्लिक आहे. जबरदस्त पब्लिक असतो नमनाला. इकडे रस्त्यावरती पण बसलेले आहेत सगळे. अर्धे यात्रा फिरत आहेत, अर्धे पब्लिक. किती बघा, नमन बघायला खूप पब्लिक आहे. त्या साईडला सुद्धा आहे, म्हणजे विचार करा गर्दी किती असते ती. पब्लिक बघा किती आहे, पब्लिक फुल.
यात्रा फिरून सारखी भूक लागते आणि सारखं काय ना काहीतरी खातोय आम्ही. बेकार भूक लागले बघा. इकडे दुकानांची इकडची गर्दी कमी झाली कारण सगळं पब्लिक नमन बघायला बसलंय. यमुनेच्या त्या पुरामधून नेले पिता वासुदेवाने. वाडीतल्या पोरांनी घेतला नाही आहे काय वाजवा. फटाके फोडला नाहीत आमचे वादे. आता अवतार चालू झालाय श्रीकृष्णांचा आणि आम्ही घरी निघालोय कारण का खूप लांब जायचंय, राईमध्ये जायचंय, त्यामुळे लेट होणार आहे म्हणून निघालोय आम्ही. आणि उद्या गुढीपाडवा आहे, गुढी उभी करायची सकाळी लवकरच. तर चला जाऊया घरी. तर मित्रांनो, काल रात्री गेलेलो होतो, तुम्ही बघितलात की भादगाव गावाच्या शिमगोत्सवाला गेलेलो होतं आणि शिमगा संपन्न झालेला आहे. आणि काल रात्रीच घरी आलो, उशीर झाला त्यामुळे ब्लॉग एंड केला नाही. तर त्या गावची पद्धत परंपरा जी पूर्वजांनी चालू ठेवली तीच परंपरा त्या गावची लोक अजूनपर्यंत जपून आहे, अजूनपर्यंत त्यांनी टिकवून ठेवले. तुम्ही बघितलात खेळ्यांना ताशाच्या गजात वाजवत गाजवत परंपरेप्रमाणे त्याने आणला. एक वेगळाच माहोल असतो या शिमगोत्सवामध्ये. आणि गेले 3-4 वर्ष मी त्या शिमगोत्सवामध्ये जात असतो. आणि तर भादगाव गावचं कोणी व्हिडिओ बघत असेल तर कमेंट नक्की करा. व्हिडिओला सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं. आणि 1 नंबर नियोजन, 1 नंबर आयोजन या शिमगोत्सवाचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा होतं. तर खूप मोठी यात्रा असते आणि खूप प्रमाणामध्ये पब्लिक, खूप लांबून लांबून लोक येतात या यात्रेसाठी. आणि नमनसुद्धा छान, नमन कार्यक्रमसुद्धा छान केला नाही. आणि नमन बघण्यासाठी गर्दी तुम्हाला बघितलं असेल ब्लॉगमध्ये, एवढी गर्दी ना, रस्त्यावरती सुद्धा पब्लिक अक्षरशः उभं राहून बघत होता. एवढा नमनाला तिथे एक क्रेज असतो, एक वेगळीच मजा असते, एक वेगळीच रंगदेवता त्यांची वेगळीच एक रंग भरून देते त्या खेळाला. असं हे त्यांचं पावन असं देवस्थान आहे. तर भादगाव गावचा शिमगोत्सव तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये बघितलात. आणि अशाच परंपरा पद्धती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.